नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहतात ऑनलाईन लेक्चर्स फॉर महाराष्ट्र स्टेट बोर्ड SSC बोर्ड. ठीक आहे. तर आपण हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन हा टॉपिक चालू केला होता. तर आपलं इव्हॉल्युशन संपलं, एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन संपलं. त्यानंतर आपण लॅमार्किझम अँड डार्विन थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन इथपर्यंत आलो. तर आपलं लास्ट 2 पॉईंट बाकी आहेत. एक म्हणजे स्पेसिएशन, एक आहे ह्युमन इव्हॉल्युशन. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ह्युमन इव्हॉल्युशन डिस्कस करणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जर 5 लाख वर्षापूर्वी आपल्याला पाठीमागे नेऊन ठेवलं, ज्या ठिकाणी मोबाईल नाहीये, टीव्ही नाहीये, नेटवर्क नाहीये, त्यावेळेस आपलं आयुष्य कसं असेल आणि आता आपलं आयुष्य कसं आहे, तर हे पूर्णपणे पाठीमागचं जे काही ह्युमन्स, जे काही आपले अँसेस्टर्स होते, त्यांच्यामध्ये कशा प्रकारे डेव्हलपमेंट होत गेली, कशा प्रकारे ब्रेनमध्ये डेव्हलपमेंट झाली, कशा प्रकारे त्यांच्या बॉडीमध्ये डेव्हलपमेंट झाली, हे पूर्ण डिटेलपणे आपण या आजच्या लेक्चरमध्ये, तासिकामध्ये डिस्कस करणार आहोत. तर पहा, यामध्ये आपल्याला प्रामुख्याने काय शिकायचं आहे की लाईफची ओरिजिन कशी झाली, एपचं इव्हॉल्युशन कशा प्रकारे झालं, जर्नी ऑफ ह्युमन काय आहे, बरोबर, कोणकोणते स्टेजेस आहेत ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये, आणि शेवटी आपल्याला या टॉपिकचं एंड होऊन जाईल. पहा, मग पहिला पॉईंट आपण या मध्ये आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. तो म्हणजे काय, ओरिजिन ऑफ लाईफ. तर पहा, आपण काय म्हणतो, एवढी काही बायोडायव्हर्सिटी म्हणजे विविधता जी आपल्याला पृथ्वीवर पाहायला मिळते, ही एका दिवसामुळे तयार झालेली नाहीये. तर हजारो कोट्यावधी वर्ष यांच्यामध्ये काय होत गेले, तर बदल होत गेले आणि ते बदल साठत गेले आणि त्यांच्यापासून ही पूर्णपणे काय झालं रे, लाईफ तयार झाली. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला या पृथ्वी तलावरती एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाला असेल आणि सर्व युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून पूर्णपणे कॉम्प्लेक्स लाईफ काय झालेले डेव्हलप झाली. आपण इव्हॉल्युशनच्या पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की सगळ्यात सुरुवातीला या पृथ्वी तलावरती फ्री ॲटम्स तयार झाले, त्यांच्यापासून सिंपल इनऑर्गॅनिक, नंतर सिंपल ऑर्गॅनिक आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. त्याच्यानंतर मग लाईफसाठी लागणारे जे काही एलिमेंट्स कंपाऊंड्स आहेत ते तयार झाले आणि त्यानंतर पहिली सेल तयार झाली आणि तेव्हापासून लाईफ स्टार्ट झाली. तर ती लाईफ स्टार्ट झाल्यानंतर ह्युमन कशा प्रकारे डेव्हलप झाला ते या आपण या लेक्चरमध्ये, तासिकामध्ये आज डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, कारण की हा व्हिडिओ तुम्हाला 100% स्टेट बोर्ड साठी आहे आणि परीक्षेला प्रश्न विचारला जातो की राईट अ नोट ऑन ह्युमन इव्हॉल्युशन, मग 3 मार्कला असेल किंवा 4 मार्कला. तर मग त्यावेळेस ह्युमन इव्हॉल्युशन लिहित असताना कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे, त्याच पद्धतीनं त्याच फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे आणि एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. आतापर्यंत जर पाठीमागचे व्हिडिओ पाहिले नसेल तर पाठीमागचे व्हिडिओ पाहून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग उशीर न करता आपण आपल्या टॉपिककडे जाऊया, तो म्हणजे ओरिजिन ऑफ लाईफ. तर आपण काय म्हणलं, तर बायोडायव्हर्सिटी दॅट वी सी टुडे इज फाउंड फ्रॉम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता जी आपल्याला विविधता, बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय रे, विविधता, जी विविधता आपल्याला या पृथ्वी तलावर पाहायला मिळते, ते विविधता एक सिंगल सेल ऑर्गॅनिझम पासून तयार झालेली आहे. मग आपण या ठिकाणी लिहितो बायो डायव्हर्सिटी दॅट वी सी टुडे, started from युनिसेल्युलर ऑर्गॅन. जी काही बायोडायव्हर्सिटी आपण आज पाहतो, विविधता जी आपण आज पाहतो, की एक विषय जेव्हापासून काय झालेली यांची सुरुवात झालेली आहे, स्टार्टेड फ्रॉम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. मग त्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून मग काय झाले, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार झाले. मग आपण काय म्हणतो, विथ टाइम दिस ऑर्गॅनिझम इव्हॉल्व इनटू अ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. काय म्हणलं, वेळेनुसार विथ टाइम these organisms evolve into complex organism. मग वेळेनुसार काय झालं, त्यांच्यामध्ये बदल होत गेला त्या एक पेशी सजीवामध्ये आणि त्यांच्यापासून आपल्याला काय मिळालं, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम मिळाला. आता जे आपण पाहतो प्लांट्स आणि अॅनिमल्स. पाहू, अबाउट 7 करोड इयर्स अगो, 7 कोटी वर्षापूर्वी जे काही डायनासोर या पृथ्वीवरती होते ते डिसअपिअर झाले आणि ते डिसअपिअर झाल्यामुळं एक मॅमल्सला अपॉर्च्युनिटी भेटली, कशासाठी रे, ग्रो होण्यासाठी. म्हणजे आपण काय म्हणतो, about 7 crore year ago. About
7 crore years ago. काय झालं रे 7 कोटी वर्षापूर्वी? डायनासोरचे पृथ्वीवरती जायंट अॅनिमल्स होते ते डिसअपिअर झाले. डायनासोर्स disappear and creating opportunities and thus create opportunities for creating opportunities for mammals to grow. मग आता जे काय आपण कोण आहोत रे? आपण मॅमल्स आहोत. मॅमल्स टू ग्रो. मॅमल्स म्हणायचं ज्यांच्या बॉडीवरती काय प्रेझेंट आहे रे? मॅमरी ग्लँड प्रेझेंट आहे, त्यांना आपण काय म्हणतो? मॅमल्स म्हणतो. मग काय म्हणलं? जी विविधता या पृथ्वीतलावर आपण आज पाहतो ती एक सिंगल सेल ऑर्गॅनिझम पासून तयार झाली आहे. त्या सिंगल सेल ऑर्गॅनिझम मध्ये काय झालं रे? तर त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेली. आपण त्याला म्हणूया की टाइम मध्ये त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन होत गेलं आणि त्यांच्यापासून एक कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार झाला. पण जो काही कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम 7 कोटी वर्षापूर्वी या पृथ्वीवरती होता तो म्हणजे डायनासोर, तो डिसअपिअर झाला. आणि तो डिसअपिअर झाल्यामुळं काय झालं रे? तर मॅमल्सला ग्रो होण्याची काय मिळाली? संधी मिळाली. इथपर्यंत सर्वांना ओके? तर आपण नेक्स्ट पॉईंट डिस्कस करूया, तो म्हणजे इव्हॉल्युशन ऑफ एप्स. कशा प्रकारे एप्स बनले. ओके, तर आता एप्सचं इव्हॉल्युशन कशा प्रकारे झालं बघा. जसं डायनासोर डिसअपिअर झाले तर आपण काय म्हणलं की मॅमल्सला एक अपॉर्च्युनिटी मिळाली, संधी मिळाली कशा बनण्यासाठी? डेव्हलप होण्यासाठी. मग आपण काय म्हणतो? ऍज डायनासोर डिसअपिअर तर मंकी लाईक अॅनिमल्स इव्हॉल्व फ्रॉम सम अँसेस्टर. डायनासोर डिसअपिअर झाल्यानंतर जे काही माकडासारखे दिसणारे प्राणी होते ते इव्हॉल्व झाले कुणापासून? काही अँसेस्टर पासून. आणि ते आपल्याला जवळपास आता जे काही मॉडर्न ल्युमर्स आहेत त्यांच्यासारखे ते दिसत होते. आपण काय म्हणतो? ऍज डायनासोर डिसअपिअर. As dinosaurs disappear. As dinosaurs disappear, monkey-like animals. Monkey-like animals evolved from some ancestor. Evolved from some ancestor who are more or less similar to modern ल्युमर्स. आता जे काही ल्युमर प्राणी आहे त्या ल्युमर प्राण्यासारखे काय झाले? तर अॅनिमल्स डेव्हलप झाले. कुणापासून? तर मंकी लाईक. काय म्हणलं? मंकी लाईक अॅनिमल्स आर इव्हॉल्व फ्रॉम सम अँसेस्टर. माकडासारखे दिसणारे जे काही प्राणी आहेत ते त्यांच्या अँसेस्टर पासून डेव्हलप झाले. आणि ते कसे दिसत होते? तर आताच्या मॉडर्न ल्युमर सारखे. बरोबर. मग नेक्स्ट वन आपण काय म्हणतो? आता हे जे काही मंकी लाईक अॅनिमल्स आहेत त्या मंकी लाईक अॅनिमल्सची जी काही टेल आहे ती डिसअपिअर झाली. कुठे रे? आफ्रिकामध्ये. काय म्हणतात? टेल ऑफ दिस मंकी लाईक अॅनिमल्स डिसअपिअर इन आफ्रिका. बरोबर. आणि हे कधी झाले रे? तर अबाउट 4 crore years ago. नेक्स्ट वन काय होणार आपण? टेल ऑफ दिस मंकी लाईक अॅनिमल्स. टेल ऑफ दिस मंकी लाईक अॅनिमल्स. मंकी लाईक animals in Africa is said to be disappeared. Is said to be disappear approximately 4 crore years ago. 4 कोटी वर्षापूर्वी, अंदाजे 4 कोटी वर्षापूर्वी हे जे काही मंकी लाईक अॅनिमल्स होते त्यांची जी काही टेल होती, शेपूट होतं, ते आफ्रिकामधल्या अॅनिमल्स मध्ये आपण म्हणतो मंकी लाईक अॅनिमल्स इन आफ्रिका. आफ्रिकामध्ये जे काही मंकी लाईक अॅनिमल्स होते त्यांची जी काही टेल आहे ती नाहीशी झाली. कधी? अंदाजे 4 कोटी वर्षापूर्वी. अप्रॉक्सिमेटली 4 crore years ago. आता पहा,
हे जे काही एप आहे ते हे इव्हॉल्व्ह झाले, पण याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली. का बरं इव्हॉल्व्ह झाले? बघा, ते त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट का झाली? ड्यू टू एनलार्जमेंट इन ब्रेन. त्यांचं ब्रेनची साईज वाढली आणि त्यांचे हँड सुद्धा काय झाले, त्याच्यामध्ये चेंजेस झाला. मग आपण काय म्हणतो, ते डेव्हलप ड्यू टू एनलार्जमेंट इन ब्रेन अँड बेटर हँड्स फॉर यूज. म्हणजे हाताचा वापर ते केव्हाही करू लागले. बरोबर, काय म्हणणार, ते डेव्हलप. हे जे काही मंकी लाईक अॅनिमल्स होते त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली. काय डेव्हलपमेंट झालेले? ते डेव्हलप ड्यू टू एनलार्जमेंट इन ब्रेन अँड देअर better hands are used anytime. म्हणजे काय हात आहे की केव्हाही त्यांचा वापर लागेल तसा वापर त्यांचा व्हायला लागला. आणि दर एप लाईक अॅनिमल्स इव्हॉल्व्ड इन आफ्रिका. मग आपण काय म्हणतो, अशा प्रकारे एप लाईक अॅनिमल्स कुठे आलेले, तर आफ्रिकामध्ये आले. दस ape like animals evolved in Africa. बरोबर. आता पहा, हे जे काही एप लाईक अॅनिमल्स आफ्रिकामध्ये झाले, डेव्हलप झाले. काय म्हणलं आपण, जे एप लाईक अॅनिमल जे आफ्रिकामध्ये इव्हॉल्व्ह झाले, तर रिमेनिंग एप लाईक अॅनिमल्स काही आफ्रिकामध्ये राहिले आणि काही ते स्थलांतरित झाले. म्हणजे आफ्रिकामध्ये राहिले त्यांच्यापासून काय डेव्हलप झाले, गोरिल्ला अँड चिंपांजी. मग आपण काय म्हणतो, रिमेनिंग एप लाईक आफ्रिका स्टेड इन कोणत्या ठिकाणी, आफ्रिकामध्ये. रिमेनिंग एप लाईक अॅनिमल्स stayed in Africa. And from them, gorilla and chimpanzee evolved. जे एप लाईक अॅनिमल्स आफ्रिकामध्ये राहिले त्यांच्यापासून काय बनलं रे, तर गोरिल्ला आणि चिंपांजी सारखे अॅनिमल्स काय झाले, इव्हॉल्व्ह. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आपण काय पाहिलं, ओरिजिन ऑफ लाईफ आणि नंतर पहिला आपण इव्हॉल्युशन ऑफ एप. तर नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करूया, स्टेजेस ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट. तर पहा, आपण काय डिस्कस करणार आहोत, स्टेजेस ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट. तर सगळ्यात सुरुवातीला काय झालं रे, तर एन्शियंट अॅनिमल्स जे आहेत, एन्शियंट अॅनिमल लाईक मॉडर्न ल्युमर्स, हे असे मॉडर्न ल्युमर सारखे दिसणारे अॅनिमल्स पहिल्यांदा काय झाले, या पृथ्वीवरती तयार झाले. पहिल्यांदा पृथ्वीवरती नाही, तर आपण काय म्हणूया की या ह्युमन इव्होल्युशनच्या डेव्हलपमेंटमध्ये जे आपण स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट पाहतो त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण काय म्हणतो, एन्शियंट लाईक अॅनिमल्स मॉडर्न ल्युमर. म्हणजे पूर्वीच्या काळी जे अॅनिमल्स होते ते कुणासारखे होते, तर मॉडर्न ल्युमर सारखे. काय म्हणतो आपण, एक नंबर एन्शियंट लाईक animals like modern lemur. त्यानंतर कोण आले रे, त्यांचं आले बघा ड्रायोफिथेकस. कोण आले, इव्हॉल्व्ह झाले, ड्रायोफिथेकस. ड्रायोफिथेकस पासून कोण आले रे, रामाफिथेकस. या रामाफिथेकस पासून कोण इव्हॉल्व्ह झाले रे, त्यांच्यापासून इव्हॉल्व्ह झाले ऑस्ट्रॅलोफिथेकस. त्यानंतर यांच्यापासून कोण इव्हॉल्व्ह झाले, तर स्किल ह्युमन, तर आपण काय म्हणतो, होमो हॅबॅलिस. काय म्हणणार, होमो हॅबॅलिस. त्यानंतर कोण म्हणले, होमो इरेक्टस.
इरेक्टस. त्यानंतर कोण म्हणले ह्या होमो इरेक्टस पासून डेव्हलप झाले नेदरथल मॅन. नेदरथल मॅन. आणि यांच्यापासून कोण म्हणले क्रो मॅग्नन. काय म्हणलं मी तर स्टेजेस ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये सगळ्यात सुरुवातीला कोणते अॅनिमल्स बनले रे तर ancient animals like modern lemurs. Second, Diopithecus. Third, Ramapithecus. Fourth, Australopithecus. Fifth, Homo habilis. Sixth, Homo erectus. त्यानंतर नेदरथल मॅन आणि तो कोणाला क्रो मॅग्नन मॅन. आणि आता कोण आहे तो वाईज मॅन. बरोबर आपण आहोत. तर मग आता कोण आहेत होमोसेपियन्स सेपियन्स आणि क्रो मॅग्नन कोण आहेत होमोसेपियन्स आणि आपण कोण आहोत होमोसेपियन्स सेपियन्स. यांच्यानंतर अशा प्रकारे काय ह्युमनची डेव्हलपमेंट या ठिकाणी झालेली आहे. आता नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे की डेव्हलपमेंट होत असताना ह्युमन्स मध्ये कशा प्रकारे कोणकोणते महत्वाचे बदल त्या ठिकाणी झाले. तर आपण काय म्हणतो इम्पॉर्टंट चेंजेस. काय म्हणणार इम्पॉर्टंट चेंज. इम्पॉर्टंट चेंजेस. या इम्पॉर्टंट चेंजेस मध्ये पहिला चेंज काय झाला रे तर इन्क्रीज ब्रेन साईज. माणसामध्ये सगळ्यात इव्हॉल्युशन होत असताना डेव्हलपमेंट होत असताना सगळ्यात सुरुवातीला त्याचा जो काय मेंदू आहे त्याची साईज काय झाली रे वाढली. मग आपण काय म्हणतो एक नंबरला इन्क्रीज ब्रेन साईज. इन्क्रीज ब्रेन साईज. मेंदू ची जी काही साईज आहे जो काही आकार आहे तो वाढला. त्यानंतर त्याच्यामध्ये क्षमता आली. कोणती क्षमता आली तर तो एक स्ट्रेट उभा राहायला लागला. म्हणजे आपण काय म्हणतो ॲबिलिटी टू स्टूड इरेक्ट. ॲबिलिटी टू स्टूड इरेक्ट. त्यानंतर त्यानं त्याचे काही वरती 4 पायाचा अॅनिमल डेव्हलपमेंट होऊन असा 2 पायावरती राहायला लागला. 2 पाय समोर आहे त्याला आपण हँड्स म्हणलं. तर यूज ऑफ हँड्स फॉर टूल्स त्याचा हाताचा वापर टूल साधनांसाठी तो करायला लागला. यूज ऑफ हँड्स फॉर बरोबर. त्यानंतर लास्ट त्यांच्यामध्ये इंटेलिजन्सी विचार करण्याची क्षमता वाढली आणि बोलण्याची जे काही कम्युनिकेशन साधन आहे ते पण वाढलं. मग हे इव्हॉल्युशन हे पूर्णपणे ह्युमनच्या डेव्हलपमेंटचे जे काही स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये काय काय होत गेलं. सगळ्यात सुरुवातीला त्यांची ब्रेन साईज वाढली. ते व्यवस्थित उभे राहायला शिकले. त्यानंतर त्यांचा हाताचा वापर करायला ते शिकले आणि कम्युनिकेशन म्हणजे संवाद करण्यासाठी ते शिकले. आणि त्याचबरोबर त्यांचं इंटेलिजन्सी जी आहे त्यांची काही ब्रेन कॅपॅसिटी आहे क्रेनियम कॅपॅसिटी ती पण काही वाढली. आपण काय म्हणतो इंटेलिजन्सी डेव्हलपमेंट इन इंटेलिजन्स अँड कम्युनिकेशन. काय काय म्हणलं मी बघा. काय पाहिलं आपण स्टेजेस ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट. सगळ्यात सुरुवातीला कोण माझ्या पाठीमागे बोलायचंय काही काही. जरी तुम्ही ऑनलाईन लेक्चर पाहत असलात तरी घरी बसल्या बसल्या बोलायचंय. काय पाहिलं आपण एन्शियंट अॅनिमल लाईक मॉडर्न ह्युमन. नंतर डायोपिथेकस बोला रामापिथेकस ऑस्ट्रेलोपिथेकस होमो हॅबिलिस होमो इरेक्टस नेदरथल मॅन क्रो मॅग्नन मॅन. बरोबर. परत एकदा काय म्हणलं आपण एन्शियंट अॅनिमल लाईक मॉडर्न ल्युमर. नंतर डायोपिथेकस रामापिथेकस ऑस्ट्रेलोपिथेकस होमो हॅबिलिस होमो इरेक्टस नेदरथल मॅन क्रो मॅग्नन मॅन. ज्यावेळेस डेव्हलपमेंट होत होती त्याच्यामध्ये कोणकोणते महत्वाचे बदल झाले. त्यांचा ब्रेनची साईज वाढली. इन्क्रीज इन ब्रेन साईज. ते व्यवस्थित इरेक्ट म्हणजे स्ट्रेट चालायला शिकले. ॲबिलिटी टू वॉक इरेक्ट आहे का नाही. नेक्स्ट आपण काय म्हणतो यूज ऑफ हँड्स फॉर टूल. आणि त्यांची जी काही बौद्धिक क्षमता आहे ती वाढली आणि त्याच्याबरोबर कम्युनिकेशन साधन पण त्यांनी काय केलं वाढलं. तर आपण काय म्हणतो डेव्हलपमेंट इन इंटेलिजन्स अँड कम्युनिकेशन. ओके इथपर्यंत पाहिलं. तर आता नेक्स्ट पॉईंट डिस्कस करूया जर्नी ऑफ ह्युमन्स. तर पहा नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करत आहोत तो म्हणजे कोणता जर्नी ऑफ ह्युमन्स. आतापर्यंत आपण एप मध्ये बद्दल पाहिलं. स्टेजेस ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट पाहिलं. इंटेलिजन्स कशा प्रकारे डेव्हलपमेंट झाली ते पण पाहिलं. तर आता आपल्याला पाहिजे जर्नी ऑफ ह्युमन्स. ह्युमन्स कसे आहे तर पहा
जसं फॉरेस्ट डिक्रीज झाले, तर फॉरेस्ट डिक्रीज झाल्यानंतर हे जे काही मंकी लाईक अॅनिमल्स होते, एप लाईक अॅनिमल्स होते, हे काय झालं रे, तर हे जमिनीवरती आले. मग आपण काय म्हणतो, ऍज फॉरेस्ट डिक्रीज अर्ली ह्युमन स्टार्टेड टू लिव्ह इन ग्रास लँड. काय म्हणलं, ऍज फॉरेस्ट डिक्रीज, ऍज फॉरेस्ट डिक्रीज early humans started to live in grassland. ते कुठे राहायला चालू केलं त्यांनी रे, ग्रासलँड. मग ग्रासलँड मध्ये राहत असल्यामुळं त्यांचं जे काय पेल्विक गिडल आहे त्याच्यामध्ये काय झाली, डेव्हलपमेंट झाली. मग आपण काय म्हणतो, देअर पेल्विक गिडल डेव्हलप. काय म्हणलं, देअर पेल्विक गिडल डेव्हलप. त्याच्या त्या पेल्विक गिडल मध्ये काय झाले, डेव्हलपमेंट झाली. आणि पेल्विक गिडल मध्ये डेव्हलपमेंट झाल्यामुळं ते काय झाले, दे स्टूड ऑफ राईट, व्यवस्थित ते उभा राहायला काय झाले रे, शिकले. बा काय झालं, त्यांचं पेल्विक गिडल डेव्हलप झालं आणि पेल्विक गिडल डेव्हलप झाल्यामुळं ते व्यवस्थित उभा राहायला शिकले. त्यालाच आपण काय म्हणतो, देअर पेल्विक गिडल डेव्हलप अँड दे स्टूड ऑफ राईट अँड देअर हँड्स बिकम युजफुल फॉर एनी टाइम. काय म्हणलं, देअर पेल्विक गिडल डेव्हलप, देअर पेल्विक, हा शब्द फार महत्वाचा आहे, पेल्विक गिडल डेव्हलप अँड they stood upright. आणि ते असं अपराईट स्टूड झाल्यामुळे त्याचे जे काही हात आहे ते बिकम युजफुल फॉर एनी. ठीक आहे, नेक्स्ट आपण काय म्हणतो, तर काय म्हणतो आपण, नेक्स्ट पॉईंट आपण काय म्हणतो, फर्स्ट ह्युमन लाईक अॅनिमल्स, फर्स्ट ह्युमन लाईक animals with erect posture, with erect posture. Taken about evolved about 2 crore years ago. Evolved about 2 crore years ago. नेक्स्ट काय झालं रे, तो फर्स्ट रेकॉर्ड आपल्याला जो मिळाला तो कोणता, ह्युमन लाईक अॅनिमलचा, ते आपण काय म्हणतो, रॅमाफिटेकस. मग फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक अॅनिमल इज इन द फॉर्म ऑफ रॅमाफिटेकस. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक अॅनिमल, ह्युमन लाईक अॅनिमल विथ अस is in the form of Ramaphilus. Is in the form of Ramaphilus. Ramaphilus. जो पहिला आपल्याकडे रेकॉर्ड आहे ह्युमन लाईक अॅनिमलचा, तर आपण काय म्हणलं रे, तर रामाफिटेकस म्हणलं. बरोबर, ए फ्रॉम नॉट and East Africa. काय म्हणलं बघा, आफ्टर दॅट ape grown in size and become more intelligent, and the ape of South Africa evolved about 4 crore years ago. काय म्हणलं, after that ape grown in size, ape grown in size and become more intelligent, and become more intelligent, and thus ape of South Africa, thus ape of South Africa evolved about
4 crore years ago. About 4 crore years. काय झालं रे? तर 4 कोटी वर्षापूर्वी जो साऊथ आफ्रिका मधला एप आहे तो काय झाला रे? इव्हॉल्व झाला. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे. आता नेक्स्ट पॉईंट डिस्कस करूया. तर पहा, अर्ली ह्युमनची कशा प्रकारे डेव्हलपमेंट झाली. तर आपण काय म्हणतो, अराउंड 20 लाख इयर्स अगो, म्हणजे 20 लाख वर्षापूर्वी ह्युमन लाईक अॅनिमल इव्हॉल्व. काय म्हणलं, तर माणसासारखे दिसणारे प्राणी कधी इव्हॉल्व झाले रे? 20 लाख इयर्स अगो. अराउंड 20 लाख इयर्स अगो. अराउंड 20 lakh years ago. Human like animals. Humans like animals. Animals are evolved. आता हे जे काही काय म्हणलं, 20 लाख वर्षापूर्वी माणसासारखे दिसणारे प्राणी काय झाले रे? इव्हॉल्व झाले. मग दे शो, त्याने काय दाखवलं म्हणलं, 20 लाख वर्षापूर्वी जे काही ह्युमन लाईक अॅनिमल्स इव्हॉल्व झाले, स्टार्टेड शोईंग द फीचर ऑफ जीनस होम. Started showing the feature of स्किल. नंतर आपण काय म्हणतो, जीनस कोणतरी होमोजिनस, काही जीनस याचे फीचर्स या अॅनिमल्सनं चालू केले. तसं आपण काय म्हणणार, मग दस स्किल ह्युमन्स आर इव्हॉल्व. मग तोपर्यंत आता काय झाले रे? 20 लाख वर्षापूर्वी स्किल ह्युमन काय झाला? इव्हॉल्व झाला. मग आपण काय म्हणणार, दस वी कॉल स्किल ह्युमन्स इव्हॉल्व. दस वी कॉल स्किल ह्युमन्स are evolved. About 20 lakh years ago, परत सांगतो 20 लाख वर्षापूर्वी, the man started walking with an erect posture. About 20 lakh years ago, around 20 lakh years ago, started walking with an erect posture. With erect posture. बरोबर. 20 लाख वर्षापूर्वी जो काही माणूस आहे तो एक स्ट्रेट उभा राहायला शिकला आणि चालायला शिकला. बरोबर. मग आपण काय they possibly evolved in China and Indonesia. ओके, काय म्हणणार रे? डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन्स मध्ये आपण तर 20 लाख वर्षापूर्वी जे काही ह्युमन लाईक अॅनिमल्स होते ते इव्हॉल्व झाले आणि ते शोईंग द फीचर्स ऑफ ह्युमन जीनस होम. जे आपले जीनस होम आहे ते फीचर्स दाखवले. त्याला आपण काय म्हणणार, तर आपण ह्युमन्स म्हणलं. आणि 20 लाख वर्षापूर्वी माणूस एक स्ट्रेट चालायला, इरेक्ट चालायला शिकला. म्हणजे आपण जसं चालतो आता तसं चालायला शिकला. आणि हे असे अॅनिमल्स आपल्याला कुठे पाहायला मिळत होते? चायनामध्ये आणि इंडोनेशिया. ओके, आता आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, लास्ट पॉईंट आपला डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन. तर ह्युमन जो ब्रेन आहे, कोणता ब्रेन? यावं लागेल, ह्युमन ब्रेन. डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन ब्रेन. बरोबर. तर काय म्हणलं आपण, तर पहा, ह्युमन इव्हॉल्व कंटिन्यूड विथ द डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन. जे काही ह्युमनचं इव्हॉल्युशन आहे ते ब्रेनच्या इव्हॉल्युशन बरोबर आहे. मग आपण काय म्हणतो, ह्युमन इव्हॉल्व continued with the development of brain, and around 1 lakh years ago, human become more intelligent and thus they discovered the fire. त्याने काय केलं, आगेचा शोध लावला. मग काय म्हणलं, about human evolved continued with development of brain. With development in brain.
अबाउट 1 lakh year ago, 1 lakh year ago, human evolution continued with the development of brain, and about 1 lakh year ago, the human become more intelligent, more intelligent, and thus they discover fire. Thus they discover fire. आणि काय केलं रे? आगीचा शोध लाव. केव्हा? 1 लाख वर्षापूर्वी. बरोबर. तसं माणसाचा ब्रेनचं डेव्हलपमेंट, इंटेलिजन्सी वाढली आणि त्यांना मग सगळ्यात सुरुवातीला काय केलं रे? तर आगीचा शोध लावला, म्हणजे फायरचा शोध लावला. बाय दिस टाइम, या टायमापर्यंत ह्युमन बिकम मोर इंटेलिजंट. या इथपर्यंत येऊस तर माणूस पाहिजे तेवढा इंटेलिजन्स झालेला होता. बाय दिस टाइम ह्युमन बिकम मोर इंटेलिजंट. काय म्हणलं? तोपर्यंत ह्युमन्स काय होता? फार इंटेलिजंट झाला होता, हुशार झाला होता, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? इनफ टू बी कॉल्ड वाईज मॅन. तर आपण काय म्हणतो तरी? वाईज मॅन म्हणून संबोधित आपण त्याला करू शकतो. तर पहा, त्यानंतर आपण काय म्हणतो? जो पहिला वाईज मॅन आहे तो कोण आहे? नेदरथल का क्रो मॅग्नन मॅन? पाहिले कधी? तर नेदरथल मॅन इज कन्सिडर्ड ॲज फर्स्ट वाईज मॅन. बरोबर. आणि क्रो मॅग्नन मॅन इव्हॉल्व अबाउट 50,000 years ago. आणि त्यानंतर हे जे काही इव्हॉल्युशन आहे हे काय होतं रे? फास्ट होत गेलं. काय म्हणलं? क्रो मॅग्नन मॅन considered as first wise, पहिला हुशार व्यक्ती म्हणून आपण कन्सिडर करतो. आणि नेदरथल मॅन जो आहे, नेदरथल मॅन इव्हॉल्व अबाउट 3 वर्षापूर्वी म्हणलं रे? 5,000 years. 5,000 काय म्हणलं? नेदरथल मॅन इव्हॉल्व अबाउट 50,000 years. 50,000 years. आता पाहिजे आपल्याला एक छोटासा पॉईंट, तो म्हणजे कोणता रे? मॉडर्न सिव्हिलायझेशन. काय म्हणतो आपण? मॉडर्न सिव्हिलायझेशन. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे रे? तर ऍग्रिकल्चर कधी डेव्हलप झालं, बरोबर. नंतर मॉडर्न सायन्स कधी डेव्हलप झालं. आपण काय म्हणतो की जे काही अबाउट 10,000 years ago ऍग्रिकल्चर डेव्हलप, म्हणजे 10,000 वर्षापूर्वी शेती करणं हा व्यवसाय माणसानं चालू केला. त्यामध्ये रेअरिंग कॅटल असेल, म्हणजे जे उपयोगाचे प्राणी त्यांना पाळणं असेल, किंवा सारखं शहरीकरण करणे, सेटलमेंट होणे, अशा पद्धती असतील. त्यानंतर आपण काय म्हणतो की अबाउट 5,000 years ago, म्हणजे 5,000 वर्षापूर्वी काय झालं रे? तर रायटिंग काय झाली रे? डिस्कवर झाली. पण काय म्हणतो आपण? त्या ठिकाणी शॉर्ट मध्ये लिहितो मी, तुम्ही सेंटेन्स मध्ये लिहून घ्या. 10,000 years ago. काय म्हणलं रे? ऍग्रिकल्चर स्टार्ट झाली. ऍग्रिकल्चर ची सुरुवात झाली. त्यानंतर 5,000 years ago, writing was invented. आणि यानंतर इंडस्ट्रियल सोसायटी कधी आली? 200 वर्षापूर्वी आली. आणि जे काही मॉडर्न सायन्स आहे ते मॉडर्न सायन्स 400 वर्षापूर्वी काय झालं? उदयास आलं. आता जे आपलं सायन्स आहे, मॉडर्न सायन्स आहे, तर मग आपण काय म्हणणार? 400 years ago. 400 years ago काय म्हणलं रे? तर मॉडर्न सायन्स म्हणलं. मॉडर्न सायन्स, बरोबर. आणि 200 वर्षापूर्वी काय म्हणलं? इंडस्ट्रियल सोसायटी.
इंडस्ट्रियल सोसायटी काय झालेली तयार. अशा प्रकारे ह्युमन बघा ए पासून इथपर्यंत डेव्हलप आला. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कम्प्लिटली डिस्कस केलेलं आहे की सगळ्यात सुरुवातीला लाईफची ओरिजिन कशी झाली, त्यानंतर ह्युमनचं डेव्हलपमेंट कसं झालं, कोणकोणत्या स्टेजेस आहेत ह्युमनच्या डेव्हलपमेंटमध्ये, ब्रेन डेव्हलपमेंट कसा झाला बरोबर, त्यानंतर ह्युमनची जर्नी कशी आहे, आणि शेवटी आपण पाहिलं की ब्रेन मध्ये डेव्हलपमेंट कशी झाली, आणि आताच सिव्हिलायझेशन कधी आणि कोणत्या वर्षापूर्वी बनलं. तर जर तुम्हाला परीक्षेमध्ये राईट नोट ऑन ह्युमन इव्हॉल्युशन जर म्हणलं तर अशा पद्धतीने सर्व हेडिंग टाकत लिहायचे जेणेकरून तुमचा मार्क कटणार नाही. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या विद्यार्थ्यांना शेअर, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब करायला सुद्धाही विसरायचं नाही, कारण की यामुळं तुम्हाला रोजचा नवीन नोटिफिकेशन मिळत जाईल. जर तुम्ही स्टेट बोर्डचा विचार करत असाल तर एमडीस राहायला विसरू नका.